रम्या आणि वसुंधराच्या हाती लागणार जीवा आणि काव्याचा फोटो। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा त्याच्या रूम मध्ये असतो। तो कपड्यांच्या घड्या घालत असतोय तेव्हा तो म्हणतोय की सगळ्या कपड्यांच्या घड्या मीच घालायच्यात का यार, मला एक कळतच नाहीये की सगळ्या कपड्यांच्या घड्या आजच घालायच्यात का। तेवढ्यात त्याचं लक्ष नंदिनीकडे जातं। ती स्टूलवर ते चढून कपाटावरची बॅग काढत असते तेव्हा तिच्या हातातून ती बॅग पडत असते। तेव्हा जीवा तिच्याकडे जातो आणि चुकून ती बॅग जीवाच्या डोक्यात पडते। तो खूप ओरडतो, लागलं म्हणून। तेवढ्यात नंदिनी म्हणते सॉरी चुकून झालं। त्यानंतर नंदिनी जीवाला जाऊन जिथे लागले तिथे फुंकर मारते। तेव्हा जीवा काय करतो, तिची मस्ती करतो आणि म्हणतो इकडे लागलंय तिकडे लागलंय या गालावर लागलंय, परत आता तर म्हणतोय की ओठावर लागले। तेव्हा नंदिनीला कळतं की हा मज्जा घेतोय माझी म्हणून। तेव्हा नंदिनी गप्प उभी राहते पण जीवा म्हणतो अगं फुंकर मार ना, आणि डोळे उघडतो तर नंदिनी त्याच्याकडे बघत असते। तेव्हा तो खूप हसतो। त्यानंतर नंदिनी म्हणते की तुम्ही माझी फिरकी घेताय का, लागलं म्हणून मला येड्यात काढताय काय। यावर जीवा खूप हसतो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवाने ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल मध्ये जाऊन तिकीट बुक केलं होतं ट्रिपसाठी, तिथल्या मॅडमचा कॉल त्याला येतो। ती अशी म्हणतीये की तुम्हाला तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागेल। हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो। तेव्हा जीवा म्हणतो की का, तेव्हा ती मॅडम म्हणते की लोकल इलेक्शनमुळे सगळं कॅन्सल करायला लावलंय। हे ऐकताच जीवाला तर धक्काच बसतो। नंदिनीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतंय। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या आणि वसवाच्या फार्म हाऊस वरती जीवाच्या रूम मध्ये पोहोचले। तेव्हा रम्याचा धक्का तिथल्या बॅटला लागतो। तेव्हा तिथली बॅग खाली पडते आणि त्याच्यातलं सामान सुद्धा इकडे तिकडे पडतं। तेव्हा त्या दोघींचं लक्ष त्या सामानामध्ये जातं। त्या सामानामध्ये एक फोटो असतो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा फोनवरती कोणाला तरी सांगत असतोय की पुढचा शार्प टर्न घेतल्यानंतर फार्म हाऊस समोरच दिसेल आम्हाला। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की रम्या तो फोटो उचलते आणि तेवढ्या तिकडे जीवाची गाडी फार्म हाऊस वरती आलेली असते। सगळेजण खाली उतरत असतात तेव्हा जीवाचं लक्ष खिडकीकडे जातं। खिडकीमध्ये लाईट चमकल्यावानी त्याला वाटतं। तेवढ्यात रम्या वसवात्याला तो फोटो दाखवते। तो फोटो जीवा आणि काव्याचा असतोय। तेवढ्या तिकडे जीवा खूप विचार करत असतोय की खिडकीमध्ये कोणीतरी होतं मगाशी, आता पुढे नेमकं काय होणार आहे। तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।